एंड बॅक टू नाऊन गोलंदाज संतोष. गणेश आणि प्रवीण सलामी जोडी. पहिला चेंडू थोडासा टॅप केला जातो, चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला, एकदम घेण्याची संधी फलंदाज गणेशाला मिळते आणि एक धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होते. धावसंख्या होती बिनबाद 1. दोन दिग्गज संघामधून सुपर 12 मधला दुसरा सामना आपण पाहतोय. सुपर 12 मधून दुसरा सामना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामधून मात्र खऱ्या हाताने एक जबरदस्त विजय संपादित केला सिद्धिविनायक अंजुरा संघानं. सुपर 6 मध्ये पोहोचला संघ. गणेश आणि प्रवीण याच्या बॅटमधून देखील हलक्यात बॅट फक्त चेंडूला ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला, शॉर्ट फाईनला. एक धाव घेण्याची संधी. एका धावेने प्रवीण देखील आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती ती 2. चला थोडासा स्पीडअप करा, वेल कमी घ्या. संतोष गोलंदाज. गणेशाच्या बॅटमधून मोठा फटका साजला. चेंडूगाडी क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यस, वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचा पहिला फलंदाज जय बजरंग गोडसे संघाचा बाद होतो गणेश. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच या. 30 यार्डचं जे सर्कल आहे ते आपण कंपल्सरी क्रॉस करा. स्पीडअप करा, वेल कमी घ्या. ज्ञानेश्वर, न्यू बॅट्समन ज्ञानेश्वर. चला आपण थोडंसं स्पीडअप करा. सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडूचे फेक. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या असते रे ओव्हर क्रमांक पहिलं. मला वाटतं फलंदाज या ठिकाणी त्रिफल अचित बाद आहे. हिट विकेट नाही झाला ना? हिट विकेट झाला का? नाही. फलंदाज द्या इकडे, द्या अर्धा द्या. थांबा 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 थांबा. चला नेक्स्ट फलंदाज. नेक्स्ट बॅट्समन येतो दयालू. अरे वा, क्या बात आहे. बघा संतोष पाटील, तुम्हाला सोडा संधी आहे. आपण ऑन द हॅट्रिकच्या वाटेवर आहात. ऑन द हॅट्रिक साधण्याची नामी संधी आहे आणि या हॅट्रिकसाठी धर्मेंद्र तांगडी यांच्याकडून तुम्हाला दिले जातील 500 रुपयाचं कॅश प्राइज. संतोष पाटील सलग 2 चेंडूमधून 2 फलंदाजांना बाद केलं. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. वेल कमी घ्या प्लीज. नाही का ज्ञानेश्वर ओव्हर क्रमांक पहिलं चालू आहे. 40+ चा फलंदाज पाठव. काय माहित बॅट्समन चंद्रकांत येतोय. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संतोष पाटील ऑन द हॅट्रिक. साधण्याची आम्ही संधी होती मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या असते ओव्हर क्रमांक पहिल्याने पहिल्या ओव्हरमधून थोडासा बॅकफुटला आपण संघ पाहतोय. जय बजरंग गोसाई साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये केली जात नाही याचं कारण देखील आपण पाहतोय. उत्तम दर्जाची अचूक टप्प्याची लेंथ लाईन. गोलंदाज संतोष पाटील. ओव्हर क्रमांक मला वाटतं पहिलं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती किती झाल्या? फक्त आणि फक्त 2 बाद 2.
वाकीदार कल पहुंचो 10 बजे. हाँ तो दूसरा मैच है ना, 10 बजे 10 बजे तक पहुंचो नापोड़ा. आप तुम्हारे ऊपर डिपेंड है. नहीं तो उधर ही खेलो दोनों बोलूँ. मैं तो बोल रहा था इधर आने का जरूर नहीं, उधर ही खेलो बोलूँ. मैंने आना पड़ेगा. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावनी संघात धाव. एक अवांतर धाव. या अवांतर धावनी संघात धावसंख्या 3. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो फाईनला. चांगलं बॅकिंग आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? 2च धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 5. 2 बाद 5 और क्रमांक दुसरा गोलंदाज प्रिन्स शिकारी. चला बेल कमी घ्या, स्पीडअप करा. बघा तुम्ही जर उशीर कराल तर तुम्हालाच उशीर होईल. डिफेन्सिव्ह फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सरकते 7. 1 शॉटचा इशारा देखील येतो या ठिकाणी. 1 धाव कमी. 6 धावा फक्त. चेंडूला सुंदरसा स्वीप केले ऑन साइडला. अतिशय चांगला फटका आपण पाहतो. फलंदाच्या बॅट मधून हा चेंडू जाईल 2 क्षेत्ररक्षण बीट करून. फाईन सीमारेषा क्लिअर करतोय चौकार. या चौकार संघात धावसंख्या दुरिंगामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती ती 2 बाद 10. चला स्पीडअप करा, वेल कमी घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज प्रिन्स शिकारी. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रिन्स शिकारी. चेंडूला सुंदरसा ऑनराईचा फटका. चेंडू होतोय डीप लॉंगाला. एक चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र या ठिकाणी फलंदाज धावचित बाद होतोय. धावसंख्या 1 ने पुढे 13. चला नेक्स्ट फलंदाज आपण लगेच बेल कमी घ्या, स्पीडअप करा. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा. गणेश भाऊ चला, पाणी की नाही नका घेऊ आता. त्याला पण घालवायचं कामातल्या मला वाटतं. नेक्स्ट बासमन नितेश येतोय. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा. खाली बसून पाणी पी बाबा. दुसऱ्या षटकाला पारंबाई संघात धावसंख्ये 3 बाद 13. 3-13. पुन्हा एकदा प्रिन्स शिकारी. आता मग स्ट्राईक रोटेट करतो. संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड विस्फोटक फलंदाज नितेश. आणि पहिला चेंडू पेस करताना मिस टाइम स्ट्रोक. या स्वेल जज कॅच. अतिशय प्रतिम मुस्कुशल कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज 0 धावसंख्येवर बाद.
तिसऱ्या षटकाला परंतु वैयक्तिक पहिला सांगित तिसरं गोलंदाजी तो सोमनाथ और क्रमांक तिसरा आपण पाहतोय सोमनाथच्या माध्यमातून रॅटम ओरचा मारा आणि पहिला चेंडू मात्र थोडासा स्वेअर आउट ऑफ ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करतात. या अवांतर दाबडी संघ धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होते ती 14. नितीन प्रवीण लाईव्ह हा चेंडू देखील थोडासा स्वेअर आहे. बरोबर चुका देखील मैदानामधून पाहतो. गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून दुसरा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून स्वेअर केला जातोय. एक अवांतर धाव धावसंख्या 15. हा चेंडू देखील असेल स्वेअर. ये मला वाटतं वाईट ट्रिक दादा आमच्याकडे बेल नाही तू वाईट टाकते. धावसंख्या 16. आता मात्र चांगला चेंडू प्रथम चेंडूची फेक थोडासा ऑन देप खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो फलंदाज आला. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. आउट ऑफ इनसाइडचा फटका चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 18. और क्रमांक तिसरा आपण पाहतोय सुपर 12 मधून हा सामना पाहतोय. दुसऱ्याच्या स्पर्धेतील सुपर 12 मधून पहिला सामना आपण पाहिला जयभजन कारिवली बी विपक्ष सिद्धिविनायक अंजुर या 2 संघामधून मात्र सहज पराभूत केलं होतं कारिवली या संघाला आणि त्या सामन्यामधून सुपर 12 मधून सुपर 6 मध्ये प्रवेश झालं होतं सिद्धिविनायक अंजुर या संघाचं. बघूया या सामन्यामधून देखील कुठला संघ सुपर 6 मध्ये जाईल. एका बाजूला आई जोगेश्वरी झुन नांदुरकी तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग गोरसई. हा चेंडू देखील थोडासा स्वेअर आहे. वारंवार चुका आणि चुका आपण पाहतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून स्वेअर मारा. धावसंख्या एकने पुढे सकते 21. अतिशय चांगला चेंडू. फलंदाज निश्चित थोडासा छप्पल झाला दोन खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला मात्र चेंडू बॅटफळीमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. लेग बाईचा इशारा पंचांचा येतो. एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते 22. और क्रमांक तिसरा धावसंख्या 22. चला थोडासा स्पीडअप करा. बेल कमी घ्या. सुरेख सुंदर प्रथम चेंडूची फेक. फलंदाज अराउंड लेग त्रिफलाची फलंदाज बाद होतोय. कमालीची गोलंदाजी आपण पाहिली ती त्या ओव्हरमधून सोमनाथ पाटील याची. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच वेल कमी घ्या. 30 याचं सर्कल कंपल्सरी क्रॉस करा. थोडासा स्पीडअप करा. धावसंख्या 22. फलंदाज चला थोडासा बेल कमी घ्या. स्पीडअप करा. नेक्स्ट न्यू बॅट्समन हरेश. अतिशय चांगला चेंडू परिपूर्ण बीट होताना फलंदाज. और क्रमांक तिसरा समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती फक्त आणि फक्त 22. शेवटचा अंतिम ओव्हर बाकी आहे. चला शेवटचा गोलंदाज आपण देखील लगेच प्लीज. गणेश डावखुरा गोलंदाज गणेश येतोय.
तिसऱ्या षटकाचा तिसऱ्या ओव्हरचा आपण जर विचार केला थोडंसं लांब लचक असं षटक हाताळणारा गोलंदाज सोमनाथ याला पाहिला. गणेश येतोय शेवटचं अंतिम अखेरचं षटक घेऊन. गणेश आणि स्ट्राईक रोटेट करतोय बॅट्समन प्रवीण. वैयक्तिक 12 धावा सध्या आपण प्रवीणच्या बॅटमधून पाहतोय. हा चेंडू देखील सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडासा टॅप केलाय. चेंडू जातोय पॉइंटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एक धाव. धाव संख्या 23. वैयक्तिक 16 धावा आपण प्रवीणच्या बॅटमधून पाहतोय आणि संघाची धावसंख्या 23. या 23 मधून 16 धावा फक्त प्रवीण याच्या आहेत. हरेश अतिशय चांगला फटका. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्डमध्ये आपण पाहिलं. वाडीशी लॉंगा चांगले क्षेत्ररक्षण आपण सोमनाथ याच्या माध्यमातून पाहिलं. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे चांगला वेल होता तो 2 धावा घेण्याचा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 25. हा चेंडू देखील सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक. खऱ्या अर्थाने चेंडू रिलीज होण्याच्या अगोदरच बॅट फिरवली जाते. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे टायमिंग सेट झालं पाहिजे. तुमचं पदलालित्य फार चांगलं पाहिजे. पुन्हा एकदा ऑनसाईडचा फटका ऑन द कार्पेट. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. आणि बॅकिंग देखील आपण उत्तम पाहिली. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. मात्र कुठला फलंदाज बाद आहे? हरेश. मग येणाऱ्या फलंदाजाला स्ट्राईक भेटेल. नाही सॉरी, येणारा फलंदाज नॉन स्ट्राईकला राहील. तो आउट दिला ना हरेशला. क्रॉस झालं ते प्रवीण झाला. मग नेक्स्ट बॅट्समन ज्ञानेश्वर मुकादम. बंदे में दम नाम है ज्ञानेश्वर मुकादम. किती आहे? शेवटचा अंतिम लास्ट चेंडू आहे. दोन धावा कंप्लीट झाली आहेत. 2 धाव्याने जय बजरंग गोडसे संघाची धावसंख्या होती ती 29 आणि विजयासाठी एक मापक लक्ष असेल तर फक्त आणि फक्त 30 धावांचं. चला गोडसे संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोडसे संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर जोगेश्वरी जुन अंदूर संघाचे कॅप्टन देखील विनंती असेल की आपण देखील लगेच आपली सलामी जोडी बिना विलंब मैदानामध्ये रवाना करा की जेणेकरून या स्पर्धेला उशीर विलंब होणार नाही आहे. फक्त 30 धावांचं टार्गेट आहे. जो चला फलंदाज आपण देखील वेल कमी घ्या लगेच. प्रकाश सोमनाथ. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ मानकोडी O2 काढून केने. धन्यवाद मोहन दादा भैर. सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या 17 मधून दमान चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. सुपर 12ची दुसरी सुपर लढत मैदानामध्ये सुरू आहे. आई जोगेश्वरी जुन अंदुरकी आणि जय बजरंग गोरसई. नक्कीच बघूया विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य आहे 24 चेंडूमध्ये. नक्कीच मित्रांनो आपण आजच्या दिवसातून हा सुपर 12चा दुसरा सामना पाहतोय आणि आजच्या दिवसातून
हा 12वा सामना आपल्या समोर आहे. बघूया सुपर 12 मधला दुसरा सामना. पहिला सामना जिंकलाय येवंजोडी सिद्धोने अंजूर संघानं. जय बजरंग कारिवली बस संघाला पराभूत करून. आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय जून अंदुरकी विपक्ष घोरसई. चला क्षेत्ररक्षण लावा. येणारे जाणारे फलंदाज आपण जरा घाई करा. जर विकेट गेला तर तिशरची जी सर्कल आहे ते दोन्ही फलंदाजांनी क्रॉस करत चला. चला घोरसई संघ यस येणारा फलंदाज तयार ठेवा. जून अंदुरकी संघ शिवनाथ म्हात्रे गोलंदाजीसाठी पहिले गोलंदाज प्रवीण. चला विकेट गेल्यानंतर आपण एकत्र येऊ नका. गणेश केने ज्ञानेश्वर मुकादम ऑल टीम जरा सहकार्य असू द्या. बघा अगदी आपण पाहिलं तर 5:55 झालेली आहेत आणि आपल्याला सामना चांगल्या प्रकाश झोकामध्ये समाप्त करायचा आहे. चला 24 चेंडू 30 धावा. फलंदाज सोमनाथ नॉन स्ट्राईकला प्रकाश आणि गोलंदाज आहेत प्रवीण. राऊंड द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला टोलवलाय. ऑन दी कार्पेट चेंडूला उचलताना थोडीशी इथे चुकी पाहायला मिळाली आणि त्या चुकीचा परिणाम नक्की जिथे 1 होती तिथे 2. चला चला आज स्पर्धेचा 5वा दिवस आणि उद्या आपल्या या स्पर्धेचा 6वा दिवस असणार आहे. अर्थातच फायनल डे. चेंडूला स्क्वेअर द विकेट. चेंडू चाललाय शॉर्ट लेग मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि पुन्हा एकदा 2 धावा. दोन धावांनी संघाची टोटल 4. बघूया इथे पुन्हा एकदा 1 धाव आणि 3 चेंडूमध्ये 5. सोमनाथ पाटील आणि आता स्ट्राईकवर आहेत प्रकाश पाटील. सोमनाथ पाटील यांचे मोठे बंधू. अतिशय चांगली स्पर्धा. सर्व संघांचा चांगला सहकार्य. पंचांचे देखील चांगले निर्णय सर्व संघांनी मान्य केले. चांगला फटका स्टेट ड्राईव्हचा आपण हा फटका पाहतोय आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 6. 4 चेंडू 6. आता 20 मध्ये 24. इथे चेंडूला दिशा दिलेली आहे. गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड मॅन च्या दिशेनं. इथे दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण करताना फलंदाज सोमनाथ पाटील. 2 ने धावसंख्या 8. धावा. 22 ची गरज आहे. हा फटका आपण पाहतोय पॉइंट रिझनला आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं काय कमालीची फिल्डिंग केलेली आहे. फक्त एक सिंगलनं पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि विन बाद 9 धावा झालेत. 21 पाहिजेत. 18 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. 18 चेंडू 21 धावा. येवंजोडी सिद्धोने अंजूर. 59 आमच्या तरे साहेबांची गाडी आहे. जरा तिथं व्हॉलीबॉल ग्राउंडच्या समोर आपली गाडी आहे. जरा ती साईडला घ्या. तांगडी साहेब. तिथे अगदी
गाड्या ज्या आपण पार्क करताय त्या ग्राउंडमध्ये कोणी गाड्या पार्क करू नका प्लीज. आमच्या रमेश तरे साहेबांची गाडी आहे 5959. अपील जरूर केलेली आहे मात्र आमचं पंच सहमत नाहीये. तिथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्या बॅटने आलेत की लेग बाय झालेत बघूया. यस पंचांचा निर्णय आला आहे. दोन धावीनी संघाची टोटल 11. चला जरा स्पीडअप करा. सामन्याला खूप उशीर होतोय. इथे हा फटका उडवलाय काऊ कॉर्नर त्यांच्या बाहेर. चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार. सहा धावीने आता संघाची टोटल पोहोचली 17 वर. फक्त 13 धावा. 13 धावा शेष आहेत 16 चेंडू मध्ये. हा फटका चांगला आहे. अप ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला उचलला. एक सिंगल. सिंगलला धावसंख्या 18. आता 12ची गरज. बघा जय बजरंग गोरसई संघ देखील सुपर 12चा सामना खेळतोय. नक्कीच चांगली कामगिरी म्हणूया कारण की दमन चषक 2024 मध्ये गोरसई संघानं लीग स्पर्धेतून चांगली कामगिरी केलेली आहे. इथे हा चेंडू बघूया. इथे फटका अगदी हलक्या हातानं खेळून काढलाय. मिड ऑफ रिझन मधून चेंडूला उचललाय. एक सिंगल. आता 19 झालेत आणि 11ची गरज आहे. 13 चेंडू मध्ये 11. 13 मध्ये 11. आणि हा फटका पुन्हा एकदा चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.